तुम्हाला पण आवडतो का खिचडी भात खायला? चला तर बनवूया आज खिचडी भात। यासाठी लागणारे साहित्य: एक चिरलेला कांदा, एक बटाटी, मिरची, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, 3 प्रकारच्या डाळी, तुमच्याकडे जेवढ्या डाळी अवेलेबल आहेत तेवढा तुम्ही यूज करू शकता, आणि तांदूळ। मी इथे सर्व साहित्य रेडी करून घेतलंय। यानंतर आपण फोडणीची तयारी करूया। गॅसवर कढाई ठेवली। कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलंय। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा टाकून झाल्यानंतर तो तांबूस तपकिरी रंगाचा होईपर्यंत त्याला फ्राय करायचा आहे। जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याला हलकासा फ्राय करून घेणार आहोत। कांदा भाजून घेताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत, ज्यामुळे कांदा लवकर भाजला जातो। इथे माझा कांदा भाजून तयार होत आलेला आहे। त्यानंतर त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं। फ्राय करून झालं टोमॅटो पूर्ण नरम झाला की आतमध्ये कोथिंबीर व सर्व डाळी मिक्स करून घेणार आहोत। डाळी पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचे। थोडीशी उकळी आल्यानंतर पाण्याला त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं डाळी शिजायला द्यायच्या आहेत। मी इथे कढईमध्ये खिचडी बनवत आहे, त्यामुळे डाळी हलक्याशा पहिला शिजवून घेणार। तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर तुम्ही डायरेक्ट राईस घालून पण कुकर लावू शकता। सर्व डाळी हलक्याशा शिजून आलेल्या आहेत। यानंतर यामध्ये बटाटी व तांदूळ मिक्स करणार आहोत। तांदूळ मिक्स करण्याच्या अगोदर त्यांना धुवून घ्यायचे आहे। तांदूळ मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ व पाणी ॲड करणार आहोत। इथे मी पाणी घालून घेते। पाणी घालून घेतल्यानंतर 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तांदळामधलं पाणी थोडंसं कमी झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो करून त्यावर झाकण ठेवायचं आहे। मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे की खिचडी भांड्याला चिकटली तर नाही। इथे आपली खिचडी ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे, तरी पण थोडंसं पाणी आहे, त्यामुळे पुन्हा एकदा झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटांनी चेक करणार आहोत। इथे आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे। बघू शकता मस्त अशी खिचडी बनलेली आहे। तुम्ही पण ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।